वॉशिंग्टन येथील व्हाईट हाऊस परिसरात एका बंदूकधाऱ्याने सुरक्षा यंत्रणांना आव्हान देत अंधाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली असून गोळीबाराच्या वेळी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसच्या आतच उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसच्या सुरक्षा चेकपॉइंटजवळ शनिवारी संध्याकाळी एका अज्ञात बंदूकधाऱ्याने अचानक गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक माहितीनुसार या भागात 25च्या आसपास फेऱ्या झाडल्या गेल्या, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच घबराट पसरली. सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तातडीने केलेल्या जवाबी कारवाईत हा संशयित हल्लेखोर जागीच ठार झाला. शनिवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नासिर बेस्ट नावाचा 21 वर्षांचा संशयित तरुण व्हाईट हाऊसच्या सुरक्षा चेकपॉइंटजवळ पोहोचला. त्याने अचानक आपल्या बॅगमधून बंदूक काढली आणि तिथे तैनात असलेल्या सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांवर थेट गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच व्हाईट हाऊसमध्ये तैनात असलेल्या काउंटर स्नायपर्सनी पोझिशन घेतली. जवानांनी स्वसंरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी तात्काळ उलटवार करत संशयितावर गोळ्या झाडल्या. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या हल्लेखोराला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र ते डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पाहत रहा एकमत डिजिटल. Thanks for watching Ekmat Digital.